मंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट। देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवारचा आढावा घेतलेला आहे। जलयुक्त शिवार 2.0 चा त्यांनी आढावा घेतलाय। 5775 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2.0 ची कामं सध्या केली जाणार आहेत। गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर दर वाढवण्यात येणार आहे। स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवा, शक्य असेल तिथे स्वयंसेवी संस्थांचीच मदत घ्या असंही फडणवीसांनी म्हटलंय। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या तलावातील गाळ काढण्याची तरतूद आहे। त्यात आता नाला खोलीकरण, रुंदीकरण याचा समावेश आहे। पाणलोटासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करा। शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यात, निर्देश दिले। देवेंद्र फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे जलयुक्त शिवार आणि त्याचा आज आढावा घेण्यात आलेला आहे। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार जोडले गेलेले आहेत। तुषार, या आढावा बैठकीत काय नेमके निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत यंत्रणांना? आपण जर पाहिलं असेल तर विलास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जलशिवार हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या जलशिवार ड्रीम प्रोजेक्टचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने 5775 गावांची जी कामं झालेली आहेत या संदर्भातला आढावा घेण्यात आलेला आहे। यामध्ये आता गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर किती दर लागतो तर मागणी ही वाढवण्यात आली होती, तर ते या ठिकाणी मागणी वाढवून देण्यात आलेली आहे। आता सर्व गावांमध्ये गाळमुक्त धरणं, गाळयुक्त शिवार ही होणार आहेत, कारण की अनेक धरणांमध्ये गाळ मोठ्या प्रमाणात वाढत असतो, त्यामुळे पाण्याची गैरसोय होत असते। त्यामुळे आता अनेक धरणं असतील, नद्या असतील, तलाव असतील, ते आता आपल्याला गाळमुक्त होताना पाहायला मिळणार आहेत। पाणलोटासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती आता केली जाणार आहे आणि त्याचा शासकीय GR देखील येत्या काळात लवकर निघणार आहे। कारण की आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या या जलयुक्त शिवार कामामुळे संपूर्ण देशामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना देखील महाराष्ट्रामधल्या अनेक गावांमध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळालं होतं आणि ही आकडेवारी स्वतः केंद्र सरकारने देताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीसांचा जलयुक्त शिवारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आज त्यांनी जवळपास 5775 गावांचा आढावा घेतलेला आहे। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक देणार आहेत। त्यापाठोपाठ आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झाला असून 20 जानेवारीपासून मुंबईसह राज्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईतल्या आझाद मैदानावर ओबीसी आंदोलन करणार असल्याची माहिती ओबीसीचे नेते माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे। जरांगे आणि मराठा समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारवरती ओबीसीचं दडपण असलं पाहिजे, म्हणून आम्हाला सुद्धा पर्याय नसल्यामुळं आम्हालाही आंदोलन जे आहे ते 20 तारखेला या ओबीसीचं आंदोलन ते महाराष्ट्रात आम्हाला सुरू करावं लागत आहे। त्याची मूळ मागणी अशी आहे की हे आंदोलन जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार, प्रत्येक तालुक्यात होणार, मुंबईमध्ये होणार, आझाद मैदानामध्ये होणार। आम्ही अर्ज केलेला आहे, कालच आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आझाद मैदानसुद्धा तिथं आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे। तर मराठा समाजाला जर हे सरकार परवानगी देणार असेल तर आम्हाला दिली पाहिजे, कारण मुंबईमध्ये आम्ही जवळ 50 लाख ओबीसी